विडी घरकुल येथील बीआरएस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते व पूर्वाश्रमीचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले शिवा मरगल यांचं सोमवारी मध्यरात्री हैदराबाद रोड येथील ब्रिजजवळ झालेल्या अपघातात निधन झालंय। निमित्त होतं शहरात 3 पेट्रोल पंप बंद राहणार या अफवेचं। याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सोलापूर शहरात पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार अशी अफवा पसरल्यानं सर्वच जण आपल्या सोयीसाठी मिळेल त्या पेट्रोल पंपावर जाऊन आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी पंप गाठले। पेट्रोल पंप बंद राहणार याची माहिती कळताच विडी घरकुल येथील सामाजिक कार्यकर्ते व बीआरएसचे विडी घरकुल मधील धडाडीचे कार्यकर्ते शिवा मरगल यांनी आपल्या MH13 CD 4523 या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जवळच असलेल्या हैदराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले। त्या ठिकाणी पेट्रोल भरून घराकडे येत असताना महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कडेला व्यवस्थित सर्व्हिस रोड न केल्यानं कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यावर चढताना त्यांचा गाडीवरून तोल गेल्यानं ते खाली फरफटत ब्रिजच्या खाली कोसळले। नाल्यात पडल्यानं त्यांना हैदराबाद रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काहीच दिसलं नाही। यामध्ये शिवा मरगल यांचा दुर्दैवी अंत झालाय। अपघाती निधनाची माहिती कळताच बीआरएस पक्षाचे स्थानिक नेते माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ, प्रभागातील भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा मरगल यांचे मित्र सतीश भरमशेट्टी यांच्यासह शिवा मरगल यांचा मित्रपरिवार त्यांच्या निवासस्थानी गर्दी केले। हैदराबाद रोड येथील ब्रिजच्या अपघाता ठिकाणी नागेश वल्ल्याळ यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शिवा मरगल यांच्या अपघाती निधनाची माहिती दिली। काल रात्री 11-11:30च्या सुमारास आमचे बीआरएसचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते शिवा मरगल यांचं अपघाती निधन झालं। या अपघाती निधनपाशी आम्ही आज पाहण्यासाठी आल्यास असं कळतं की जो प्रकार घडला आहे तो अनुचित प्रकार फक्त नॅशनल हायवेच्या चुकीमुळे घडला आहे। सर्व्हिस रोडला असताना काल एक अफवा संपूर्ण सोलापुरात पसरली गेली की आपल्याला पेट्रोल पंप बंद असणार आहेत। या भीतीपोटी काल रात्री त्यांनी की पेट्रोल भरण्याच्या दिशेने त्या सोनावर्तीच्या पंपाकडे आले होते आणि आल्यानंतर त्यांनी तिथं पेट्रोल न मिळाल्यास त्यांनी वापस घरी जात असताना या नॅशनल हायवेच्या जे प्रिकॉशन घेतलं पाहिजे अर्धवट झालेल्या सर्व्हिस रस्ता आणि त्याच्या पुढे असलेला आपण पाहिलं तर पूल आहे, त्या पुलाचा अर्धवट कामामुळं तो गाडी न दिसल्या कारण रस्त्यात कुठल्याही दुभाजकाला कुठलीही लाईट नसल्या कारणाने त्यांचा अपघात या ठिकाणी घडला। मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, आज आमच्या बीआरएस पक्षाला तर पोकळी निर्माण झाली, त्यात का वाव नाही आणि एक चांगलं कार्यकर्ता आम्ही गमावलो आणि माझे समाज बांधवही होते। पण मी आज आपल्या सगळ्यांसमोर सुद्धा विनंती करतो, नॅशनल हायवेना ज्या पद्धतीनं संत गतीने एवढे दिवस काम या हैदराबाद रोडचं चालू होतं, आज अजून एक जीव घेणं प्रकार इथं झाला आहे। आज त्यांना हे कळून चुकलं आहे की जनता सोलापूरच्या जनतेला असेल किंवा इथल्या लोकांच्या रहदारीने त्यांनी ते दक्षता घ्यावी। हायवे नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यांनी याच्यावर तोडगा चांगला काढून आणि इथं ज्या अनुचित प्रकार काल घडला आणि एकाचा जीव गेला याच्यामध्ये आपल्याला काय चुकी या ठिकाणी आढळलीत आणि काय चुकी आपण इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे याच्याकडे सगळे लक्ष देऊन आपण हे काम हातात घ्यायला पाहिजे। कारण असे किती जीव आता पुढे जाणार आहेत हे कळणार नाही आणि या दोन्ही बाजूला दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात लाईटीची व्यवस्था किंवा इथं जो गार्ड बसवलं जातं प्रिकॉशन म्हणून बोलायचे ती काहीतरी दक्षता पोलिसांनी किंवा नॅशनल हायवेने घ्यावं अशी मी विनंती। भाजपाचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांनी सोमवारी रात्री शहरात पेट्रोल बंदबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती। शिवा यांनी जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून येताना हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं सांगितलं। आमच्या विडी घरकुल भागातील एक धडाडीचे असे तरुण तडफदार बीआरएसचे कार्यकर्ते व आमचे भाजपचे जुने स्नेही माझे मित्र शिवा मरगल यांचं हैदराबाद रोड हायवेवर पेट्रोल भरायला गेल्यानंतर रात्री 12च्या सुमारास अपघाती निधन झालं आहे। त्याबद्दल आम्ही सर्व विडी घरकुल त्यांचे मित्रपरिवार व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। शिवा मरगल हे एक चांगलं व्यक्तिमत्व होतं, आमचे ते फार जवळचे स्नेही होते, स्वभावाने ते फार शांत संयमी असं एक कुशल संघटन असणारा कार्यकर्ता आज आमच्यातून जुने जीवाभावाचा आमचा मित्र निघून गेला, त्याचं दुःख
आम्हा सर्वांना आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, एवढीच मी आज. कशामुळे झालं, कसं काय झालं? ते रात्री काही अफवा उठली होती की 2-3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. त्या अफवेमुळं ते गाडीत पेट्रोल भरण्यासाठी मित्राच्या आग्रहाखातर ते हायवे रोडला गेले. हायवेवरनं पेट्रोल भरून येत असताना अचानक त्यांची गाडी स्लिप झाल्यानं ते एका अर्धवट हायवे रस्त्याच्या कामाचाही त्रास झाला. त्या अर्धवट कामामुळं त्यांची गाडी स्लिप मारून त्या एक अर्धवट पूल आहे त्या पुलाच्या खड्ड्यामध्ये हे पडल्यामुळं त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. परत एकदा मी त्यांना भावश्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी माझे भरमशेट्टी कुटुंबीय या भागातील सर्व मित्रवर्ग आम्ही सहभागी आहोत. विडी घरकुल येथील बीआरएस पक्षाचे स्थानिक धडाडीचे कार्यकर्ते शिवा मरगल यांच्या अपघाती निधनानं या भागातील नागरिकातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.